घ्यावं लागेल। या देशामध्ये दोनच एमआरओ आहेत, एक मुंबईच्या आसपास आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांची मालकी आहे त्या एमआरओची असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं, आणि दुसरं कुठे दिल्ली साईडला त्या ठिकाणी आहे, पण हे एमआरओ आहे। पण ह्या कंपनीकडे एक वेगळा एमआरओ होतो असं म्हणतात, ते स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून ही सगळी 27 विमानं ते मेंटेन त्या ठिकाणी करत होते। मग त्यांच्याकडे एक्सपोर्ट होते का? जसं तुमच्या कंपनीमध्ये म्हणजे तुम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या चॅनलचे असला तरी जर 5च चॅनल असतील तर हा रिपोर्टर जास्तीत जास्त या 5 मध्येच कुठेतरी जाणार आहे, मग तिथून नोकरी निघाली की परत 5 मध्ये दुसरीकडे जाणार आहे। तसंच एमआरओ जर 2च असतील तर मग ते लोक कोण आहेत जे लोक या व्हीएसआर कंपनीमध्ये आज काम करतात, पूर्वी ते कुठं काम करत होते, कोण आहेत ते, कुणी ते सह्या केल्या, रमेश नावाचा माणूस कोण आहे, त्याचा काय अनुभव आहे, तो मेंटेनन्सचा त्याला का प्रमुख केलं, त्याला तुम्ही एन्क्वायरीसाठी घेतलं का तो गायब झालाय, हे सगळे प्रश्न आपल्याला तिथं पडू शकतात। एन्क्वायरी कुठंच नाही चालली म्हणून आम्हाला आमच्या लेवलला माझ्या काकासाठी आमच्या दादासाठी या सगळ्या गोष्टी करायला लागतात, आणि ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर सरकारने जर केल्या नाही तर मग आपल्याला खरं रहस्य काय हे त्या ठिकाणी तिथं कळणार नाही। त्यामुळे हेवी बेस मेंटेनन्स कुठं केला जातो हे सुद्धा बघितलं पाहिजे, आणि डीजीसीए मधील काही माजी अधिकारी हे या कंपनीमध्ये काम करत असल्यामुळे एक होल्ड आहे या कंपनीचा असं आमचं मत आहे। पुढे आता व्हीएसआर संदर्भात गंभीर बाबी आणि बारामती अपघातात आलेला, आता याच्यामध्ये व्हीएसआरची एक सवय जी आम्हाला कळली, आणि हे जोपर्यंत सीसीटीव्ही आपण बघणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही, तर हे लोक काय करायचे नाही तर करतात, तर हे कॅन असतात विमानाचे, जसं दादा ज्या विमानामध्ये बसलेले मागे मी म्हणलो होतो बॅग ठेवायची जागा, आणि दादा खूप जास्त लांब जाणार नव्हते, त्यामुळे ह्यांना एक सवय त्यांच्याच एका अधिकाऱ्याने आणि पायलटली मला सांगितलंय, आम्ही कॅन एक्स्ट्रा इल्लीगल आहे, डीजीसीए अलाव करत नाही, आम्ही एक्स्ट्रा कॅन 50-50 लिटरचे हे 8 ठेवत असायचो, म्हणजे जिथं कुठं लँड होईल तिथं एखादा छोटासा टँकर आणून पैसे देण्यापेक्षा तेच जर आम्ही पेट्रोल ओतलं तर आम्ही सेफ राहू शकतो, असं एका माझी पायलटली ज्यांनी व्हीएसआर मध्ये काम केलं असं आम्हाला तिथं सांगितलंय। त्यामुळे जिथं कुठं गेल्या वर्षभरात व्हीएसआरची विमान उतरली तिथला सीसीटीव्ही कॅमेरा टेक ऑफच्या आधी आणि मेंटेनन्सच्या आधी हा बघितलाच पाहिजे, आणि ह्या गोष्टी खऱ्यात का हे कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे। आणि जर हे खरं असेल तर विमानामध्ये जर पेट्रोल इल्लीगली एका कॅन मध्ये ठेवलं तर ते विमानासाठी बॉम्ब सारखंच असतं असं आमचं त्या ठिकाणी मत आहे। पुढे आता याच्यामध्ये व्हीएसआर संदर्भात गंभीर बाबी आहेत, आणि काय कोणाला बघितलं पाहिजे, ह्यात क्लिअरन्स इंजिनियरला पकडलं पाहिजे, त्याशी चर्चा केली पाहिजे, क्वालिटी इंजिनियरशी बोललं गेलं पाहिजे, मेंटेनन्स इंजिनियरशी त्याच्यामध्ये बोललं पाहिजे, आणि हे सर्व नियमाचं उल्लंघन जर या कंपनीकडनं त्या ठिकाणी झालं पाहिजे तर या व्यक्तीवर कारवाई होणं आणि मनुष्यबळाचा गुन्हा या कंपनीच्या मालकांवर होणं अतिशय महत्वाचं आहे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे। त्यानंतर EASA ने कंपनीला TCO परवाना सुरक्षेच्या कारणामुळे जर कॅन्सल केला असेल तर त्याला काही ना काही कारण आहे, आणि असं आहे की हे EASA ही जी युरोपियन कंपनी त्यांनी ऑलरेडी एक कॉपी डीजीसीएला पाठवलेली आहे। त्यामुळे डीजीसीएला मला विचारायचं आहे की ही कॉपी तुमच्याकडे येऊन सुद्धा तुमच्याकडे ती दिल्या गेल्यानंतर सुद्धा तुम्ही व्हीएसआरला का ऑपरेटिंग टर्म्स मध्ये ठेवलं, का त्याचा तुम्ही परवाना रद्द नाही केला, असा प्रश्न एक पुतण्या ज्याला काकाला त्या ठिकाणी घालवलेला आहे त्याचा, त्या पुतण्याचा आणि एका कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी आमचा प्रश्न आहे। आणि एवढं मोठं घात असून सुद्धा आता सुद्धा मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि बाकी नेते अजून सुद्धा व्हीएसआर कंपनीच्या माध्यमातून ट्रॅव्हल करतायत, विमानातून त्या ठिकाणी ते जात आहेत, हे अतिशय घातक आहे। त्यामुळे या बाबतीची नोंद सरकारने तिथं घेणं फार महत्वाचं आहे। आता तुम्ही म्हणाल हे जे आहे हे काय, एक ग्रुप असतो, सर्व मंत्र्यांकडे 2 ग्रुप असतात, ते ग्रुपचं नाव ते वेगवेगळे ठेवू शकतात, पण एक साई एव्हिएशन नावाची कंपनी आहे, एरो नावाची कंपनी आहे। आता इथं मी GR तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला लागलं तर आम्ही तिथं देऊ, या कंपनीला अलोकेट केलेला 2 हँडलिंग कंपनी आहेत। मग या 2 कंपन्या खालचे जे ऑपरेटर आहेत व्हीएसआर सारखे यांच्याशी संवाद साधून कुठलं विमान कधी अवेलेबल आहे, मंत्र्यांना कधी बाहेर याबद्दलची माहिती त्या ठिकाणी ती दिली जाते। मग त्या ग्रुपमध्ये कोण असतं तर त्या मंत्र्यांचे सगळे PA, ऑफिशियल PA आणि जे कोणी प्रोग्राम बनवतात ते PA, ते अधिकारी त्या ग्रुपमध्ये असतात, आणि त्याच्याच बरोबर आपले जे संचालय आहे ह्याचं महाराष्ट्राचं विमानांचं तिथले ते डायरेक्टर आहेत ऑफिशियल IAS अधिकारी नाही तर त्या लेवलचा एक अधिकारी त्या ग्रुपमध्ये असतो, त्या ग्रुपमध्ये टाकलं जातं
की उद्या जसं 27 जानेवारी 2026 ला 8 वाजता मुंबई ते